काही जण असं विचारतात की देव आहे का? पण प्रश्न असा आहे, देव आहे का हा महत्त्वाचा प्रश्न नाही, तर देव आहे त्याला मी ओळखतो का? तो मला माहीत आहे का? हे कशा प्रकारचा देव आहे? आपल्या सृष्टीमध्ये असंख्य तारे, वेगवेगळ्या तारांगणा, सूर्य, चंद्र आणि ग्रह आहेत. आणि हे सर्व जर आपण पाहिलं तर आपल्याला दिसून येईल की हे सर्व सृष्टी ही आपोआप घडलेली नाही. ह्याच्यामागे कोणीतरी आहे, कोणीतरी हे घडवलेलं आहे, म्हणून ते आतापर्यंत व्यवस्थित चाललेलं आहे. आणि सध्या आपण देव कोण आहे याविषयी पवित्र शास्त्रातून पाहत आहोत. आणि या संदेश मालिकेचं नाव आहे, जो देव तुम्हाला माहीत नसावा. आणि आजच्या संदेशाचं शीर्षक आहे, सर्वसमर्थ देवाला जाणून घेणे. सर्वसमर्थ देवाला जाणून घेणं. आता हे जग आणि यात असलेले सर्व जीवजंतू, प्राणी मात्रा, ही सृष्टी, याचा अभ्यास केल्यानंतर साहजिकच प्रश्न असा येतो की हे कोणी निर्माण केलं? हे कसं निर्माण झालं? कसं काय अस्तित्वात आलं? आपण कसे निर्माण झालो? कसे काय अस्तित्वात आलो? आणि याचं उत्तर आपल्याला फक्त देवाच्या वचनात आढळतं. आणि म्हणून आज आपण पाहू की ही सृष्टी आणि आपण देवाची निर्मिती आहोत. तो सर्वसमर्थ देव आहे. पहिला इतिहास याचा 29वा अध्याय आणि 11 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे. पहिला इतिहास 29 आणि 11. हे परमेश्वरा, महिमा, पराक्रम, शोभा, विजय व वैभव ही तुझीच. आकाशात व पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व तुझेच. हे परमेश्वरा, राज्य ही तुझेच. तू सर्वहून श्रेष्ठ व उन्नत आहेस. म्हणजे परमेश्वर देव ह्या गोष्टींचा उत्पन्न करता आहे. आणि स्तोत्रकर्ता स्तोत्र 147 आणि याच्या 5व्या वचनात असं लिहितो, आमचा प्रभू थोर व महासमर्थ आहे. त्याची बुद्धी अति विशाल आहे. म्हणजे बघा, देव सर्वसमर्थ आहे, त्याची बुद्धी अगदी विशाल अशी आहे. आणि प्रगटीकरण 19 आणि 1 मध्ये आणखी त्याच्याबद्दल काय सांगितलेलं आहे आपण पाहू. प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 19वा अध्याय आणि 1ल्या वचनात असं म्हटलेलं आहे, ह्यानंतर स्वर्गातील मोठ्या समुदायाची जशी काय एक मोठी वाणी मी ऐकली. ती म्हणाली, हालेलुया, तारण, गौरव व सामर्थ्य ही आमच्या देवाची आहेत. म्हणजे सामर्थ्य हे देवाचं आहे. त्याचं सामर्थ्य अगम्य आहे. त्याला कोणतीही मर्यादा नाही. तो सर्व समर्थ आहे. आणि त्याच्या सामर्थ्याने हे विश्व त्याने निर्माण केलं आणि त्याच्या सामर्थ्याने त्याने ते आधारलेलं आहे, टिकवून धरलेलं आहे. आपण सर्वच गोष्टी सृष्टीतल्या देवाविषयीच्या समजू शकत नाही या सीमित बुद्धीने. परंतु आपल्याला हे माहीत होतं की यामागे तो आहे. सर्व सामर्थ्याचा स्रोत, उगमस्थान परमेश्वर आहे. आता पहिली गोष्ट, देव सर्वसमर्थ आहे म्हणजे काय हे आपण पाहू की त्याच्या सामर्थ्याचं खुलासा किंवा स्पष्टीकरण. देव सर्वसमर्थ आहे म्हणजे तो सर्व काही करू शकतो. प्रगटीकरण 19 आणि वचन 6 मध्ये लिहिलेलं आहे की कारण सर्व सत्ताधारी आमचा प्रभुदेव याने राज्य हाती घेतली आहेत. म्हणजे तो जगावर, राज्यांवर, देशांवर नियंत्रण करतो. त्याची सत्ता, कोणती गोष्ट अशी नाही की तो करू शकत नाही. सर्व सत्ता अधिकार हे त्याच्या हातात आहे. तो सर्वसमर्थ असा देव आहे. आणि जुन्या करारामध्ये त्याचा प्रगटीकरण एल शद्दाय या नावाने आहे, की सर्वसमर्थ देव. दुसरी गोष्ट, देव सर्वसमर्थ आहे म्हणजे त्याला कोणतीही गोष्ट अवघड नाही. तो म्हणतो की मी परमेश्वर, मला असं काही अवघड आहे काय? मी सर्व मानवजातीचा देव आहे, मला अवघड असं काही आहे काय? त्याला कोणतीही गोष्ट अवघड नाही, कोणती गोष्ट अशक्य नाही.
लूक 1 आणि 37मध्ये ज्यावेळेस त्या मरियेला देवदूताने भेट दिली आणि तिने विचारलं की प्रभू येशूचा जन्म तिच्याद्वारे कसा होईल, तो गर्भ कसा राहील, त्याने असं म्हटलं की देवाला सर्व गोष्टी शक्य आहेत. म्हणजे देव सर्व समर्थ आहे, म्हणजे त्याला सर्व काही शक्य आहे. आता स्तोत्र 89 आणि याच्या 6व्या वचनामध्ये स्तोत्रकर्ता काय म्हणतो पाहू. स्तोत्र 89 आणि वचन 6 इथे तो असं म्हणतो, कारण परमेश्वराची तुलना करता येईल असं आकाशात कोण आहे, दिव्यदूतांच्या मंडळात परमेश्वरा समान कोण आहे. म्हणजे कोणीच नाही, त्याच्या समान दुसरा कोणी नाही. दानिएलाने त्या देवाबद्दल काय म्हटलं आपण पाहू. दानिएलाचं पुस्तक याचा 4था अध्याय आणि याच्या 35व्या वचनामध्ये दानिएल काय म्हणतो बघा. खरं तर हे नबुकदनेस्सर राजा, ज्याला देवाने दाखवून दिलं की तो कोण आहे, की विधर्मी राजाची साक्ष आहे, आणि तो म्हणतो दानिएलाच्या पुस्तकामध्ये, पृथ्वीवरील सर्व रहिवासी केवळ पदार्थ आहेत. तो आकाशातील आपल्या सैन्याचे व पृथ्वीवरील रहिवाशांचे इच्छेस येईल ते करतो. बघा, नबुकदनेस्सर सम्राट जो होऊन गेला एका मोठ्या साम्राज्याचा, ज्या साम्राज्याने एकेकाळी देव जगावर राज्य केला, ज्यावेळेस त्याला कळलं की देव कोण आहे, तो म्हणतो की तो रहिवाशांचे इच्छेस जे येईल ते करतो. तो आकाशात व आपल्या सैन्याचे व पृथ्वीवरील रहिवाशांचे आपल्या इच्छेस येईल ते करतो. तू असे काय करतोस, असे त्याचा हात धरून कोणाच्याने त्याला म्हणवत नाही. म्हणजे देव असं का करतो, त्याने असं का केलं, तसं का करत नाही, त्याला कोणी सल्ला देऊ शकत नाही, कोणी त्याला प्रश्न विचारू शकत नाही, कोणी त्याला थांबवू शकत नाही. जर त्याने ठरवलं काय करायचं तर कोणीही त्याला अडवू शकत नाही. म्हणजे काय की देव सर्व समर्थ आहे. आता इयोब याविषयी काय म्हणतो आपण पाहू. इयोबाचं पुस्तक याचा 42वा अध्याय. ज्यावेळेस परमेश्वराने इयोबाला दर्शन दिलं, त्याची भेट घेतली आणि त्याच्याशी बोलला, त्यावेळेस परमेश्वर इयोबाला काय म्हटलं बघा. इयोब 42 आणि याचं 2रं वचन. परमेश्वर म्हणतो, तुला सर्व काही करता येते. इयोब परमेश्वराला म्हणाला, तुला सर्व काही करता येते, तुझ्या कोणत्याही योजनेला प्रतिबंध होणे नाही असे मला कळून आलेले आहे. म्हणजे इथे आणखी एक गोष्ट, देव सर्व समर्थ आहे म्हणजे काय याविषयी सांगितलेले आहे की त्याला सर्व काही करता येते आणि त्याच्या योजनेला कोणीही अडवू शकत नाही. यिर्मया 32 आणि याच्या 17व्या वचनामध्ये आणखी याच्याविषयी काय लिहिले आपण पाहू. यिर्मया 32 आणि वचन 17 या ठिकाणी यिर्मया संदेष्टा असं लिहितो, आहा प्रभू परमेश्वरा, पहा तो आपल्या महासामर्थ्याने व आपल्या उभारलेल्या बाहूने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली, तुला उघड असे काही नाही. म्हणजे या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की परमेश्वराने आकाश आणि पृथ्वी आणि ही सृष्टी उत्पन्न केली आणि त्याला अवघड असं काही नाही, कारण तो सर्व समर्थ आहे. आणि उत्पत्ती 18 वचन 13 आणि 14मध्ये आणखी त्याच्याबद्दल काय म्हटलेलं आहे बघा. उत्पत्तीचं पुस्तक याचा 18वा अध्याय आणि वचन 13 आणि 14मध्ये ह्या देवाविषयी आणखी काय सांगितलेलं आहे बघा. परमेश्वर अब्रामास म्हणाला, सारा का हसली, मी आता वृद्ध झाले असता मला खरोखर पुत्र होणार असे ती का म्हणाली. आता या ठिकाणी परमेश्वराने अब्राम साराची भेट घेतलेली आहे. ते 3 माणसं ते देवदूत पाठवलेले आहेत आणि ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की वृद्धापकाळी म्हातारपणी तुला पुत्र होईल, त्यावेळेस साराला गंमत वाटली आणि ती हसली. म्हणजे मानवी दृष्टीने हे अशक्य होतं म्हणून तिला हसू आलं. आणि परमेश्वर म्हणतो वचन 14मध्ये, परमेश्वराला काही असाध्य असे आहे काय.
म्हणजे कोणतीही गोष्ट परमेश्वराला अशक्य नाही. त्याला सर्व काही साध्य आहे, कारण तो सर्वसमर्थ आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने देखील नव्या करारात मत्तई शुभवर्तमानाच्या 19व्या अध्यायामध्ये याविषयी सांगितलेलं आहे. मत्तई 19 आणि वचन 24 या ठिकाणी त्याने असं म्हटलं, आणखी मी तुम्हाला सांगतो, देवाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होणे यापेक्षा उंटाला सुईच्या नेड्यातून जाणे सोपे आहे. हे ऐकून शिष्य फार थक्क होऊन म्हणाले, तर मग कोण तरेल? येशूने त्यांच्याकडे निहाळून पाहून म्हटले, हे मनुष्याला अशक्य आहे, देवाला तर सर्व शक्य आहे. देवाला तर सर्व शक्य आहे, कारण तो सर्व समर्थ आहे. म्हणजे दुसरी गोष्ट ही की देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही, अवघड नाही. तिसरी गोष्ट त्या देवाबद्दल ही यशायाचं पुस्तकाचा 40वा अध्याय, यशाया 40 आणि याच्या 28व्या वचनात यशाया त्या देवाविषयी काय सांगतो बघू. यशाया 40 आणि वचन 28. तुला कळले नाही काय? तू ऐकले नाही काय? परमेश्वर हा सनातन देव, परमेश्वर दिगंत पृथ्वीचा उत्पन्न करता थकत भागत नाही, त्याची बुद्धी अगम्य आहे. ह्या वचनात पुष्कळशा गोष्टी त्या देवाबद्दल सांगितलेल्या आहेत. पहिली गोष्ट ही की परमेश्वर सनातन देव आहे, त्याला आदी नाही, अंत नाही, प्रारंभ नाही, शेवट नाही. दुसरी गोष्ट, तो दिगंत पृथ्वीचा उत्पन्न करता आहे, त्याने ही पृथ्वी निर्माण केली. तिसरी गोष्ट, तो थकत भागत नाही, तो मनुष्य नव्हे, त्याला थकवा येत नाही. आणि चौथी गोष्ट की त्याची बुद्धी ही अगम्य आहे. त्याची बुद्धी मानवी बुद्धीच्या कितीतरी पट पलीकडे आहे. आपल्या मानवी बुद्धीने आपण देवाबद्दल सर्व काही समजू शकत नाही, कारण तो देव आहे. चौथी गोष्ट ही की देवाला कोणती गोष्ट अवघड आहे काय? अशी कोणती गोष्ट आहे की देव करू शकत नाही? अशी कोणती गोष्ट आहे का? आणि तीताला पत्र याचा 1 अध्याय याच्या 2 वचनात लिहिलेला आहे की कोणती गोष्ट देव करू शकत नाही. तो सर्व समर्थ जरी असला, तो सर्व त्याला कोणती गोष्ट अवघड नसली तरीही कोणती गोष्ट करू शकत नाही. तीताला पत्र याचा 1 अध्याय आणि 1 वचनापासून आपण वाचू. विश्वासात साम्य असल्यामुळे मला खऱ्याखुऱ्या पुत्रासमान असलेला तीत याला जे युगानुयुगाचे जीवन सत्य प्रतिज्ञा देवाने युगकालापूर्वी देव केले आणि त्याविषयीचे वचन त्याच आपल्या तारणाऱ्या देवाच्या आज्ञेने मला सोपिलेल्या घोषणेत यथाकाळी प्रगट केले. त्या जीवनाची आशा बाळगणारे असे देवाचे निवडलेले लोक यांच्या विश्वासासाठी आणि सुभक्तिदायक सत्याच्या ज्ञानासाठी येशू ख्रिस्ताचा प्रेषित पाऊल याचकडून. म्हणजे देव हा सत्य देव आहे, तो सत्यप्रत देव आहे. या ठिकाणी सांगितलेलं आहे सत्य प्रतिज्ञा देवाने. 2 वचन म्हणजे कोणती गोष्ट देव करू शकत नाही, की तो खोटं बोलू शकत नाही. जे खरं आहे, सत्य आहे, कारण त्याचा स्वभाव, त्याचा गुणधर्म हा आहे की तो सत्य देव आहे. तिमोथेला 2 पत्र याचा 2 अध्याय आणि 3 वचन बघा. तिमोथेला पुत्र याचा 2 अध्याय याचा 13 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, आपण अविश्वासी झालो तरी तो विश्वासू राहतो, कारण त्याच्याने स्वतःविरुद्ध वागवत नाही. परमेश्वर काय करू शकत नाही? पहिली गोष्ट, तो खोटं बोलू शकत नाही, तो सत्य आहे. दुसरी गोष्ट, तो विश्वासू असल्यामुळे तो स्वतःविरुद्ध वागत नाही, तो अविश्वासूपणा करू शकत नाही. आपण जरी अविश्वासू झालो तरी तो विश्वासू राहतो. आणि आणखी काय, याकोबाचे पत्र याचा 1 अध्याय आणि याच्या 13 वचनात याकोब काय लिहितो बघा. कोणाची परीक्षा होत असता देवाने मला मोहात घातले असे त्याने म्हणू नये, कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला
मोहात वाढत नाही. कोणती गोष्ट देव करू शकत नाही? पहिली गोष्ट, तो सत्य असल्यामुळे खोटं बोलू शकत नाही. दुसरी गोष्ट, तो विश्वासू असल्यामुळे आपण जरी अविश्वासू झालो तरी तो विश्वासूच राहतो. तो स्वतःविरुद्ध वागू शकत नाही. तिसरी गोष्ट की तो आपल्याला कोणालाही मोहात काढत नाही. मोह हा सैतानापासून आहे. वाईट गोष्टीने तो आपल्याला मोहात पाडू शकत नाही. हेच या ठिकाणी म्हटलेलं आहे की कोणाची परीक्षा असताना देवाने मला मोहात घातले असे कोणी म्हणू नये, कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहात पाडत नाही. तर देव हा सर्वसमर्थ देव आहे. तो सर्व काही करू शकतो, त्याला कोणती गोष्ट अशक्य नाही. परंतु काही गोष्टी त्या करू शकत नाही. ते म्हणजे तो खोटं बोलू शकत नाही, अविश्वासू राहू शकत नाही आणि वाईटाने आपल्याला मोहात घालू शकत नाही. आता दुसरी गोष्ट, देवाच्या सामर्थ्याबद्दलचं प्रमाण की देव सर्वसमर्थ आहे. कशावरून आपल्याला माहीत आहे? कशावरून आपल्याला समजतं की देव सर्वसमर्थ आहे? त्याचं सामर्थ्य इतकं महान आहे. तो महासमर्थ देव आहे. पहिली गोष्ट आपण वाचतो रोमकरास पत्र 1 अध्याय आणि वचनं 19 आणि 20. रोमकरास 1:19 आणि 20 मध्ये पौल रोमकरांना लिहिताना त्या देवाबद्दल तो काय सांगतो बघा, की तो देव कसा आहे, त्याने काय केलेलं आहे. तो म्हणतो, देवाविषयीचे ते ज्ञान होत असते ते त्यांच्या मनास व्यक्त केलेले आहे, कारण देवाने ते त्यांना व्यक्त केलेले आहे. आणि आता ऐका, त्याचे अदृश्य गुण म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य, म्हणजे त्याचं सामर्थ्य हे सनातन आहे व देवत्व ही निर्मिलेल्या पदार्थावरून किंवा वस्तूवरून ज्ञात होऊन किंवा समजते की सृष्टीच्या उत्पत्ती कालापासून स्पष्ट दिसत आहे. म्हणजे देव आहे ह्याचं ज्ञान प्रत्येकाला होऊ शकतं. कशावरून? की जे काही सृष्टी, जे काही त्याने हे जग निर्माण केलं, सूर्य, चंद्र, तारे, पृथ्वी आणि जगातील, ह्याच्यावरून माणूस समजू शकतो की देव आहे, तो किती महान आहे. म्हणून पहिली गोष्ट, कशावरून देव सर्वसमर्थ आहे? पहिली गोष्ट, त्याने उत्पन्न केलेल्या सृष्टीवरून. त्याचं सामर्थ्य आपल्याला त्याने जे उत्पन्न केलेलं जग आहे, विश्व आहे, त्याच्यावरून दिसून येतं. उत्पत्ती 1 आणि 1 मध्ये लिहिलं आहे की प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली. त्याच्या निर्मितीवरून आपल्याला त्याचं सामर्थ्य दिसून येतं. स्तोत्रकर्ता याबद्दल काय म्हणतो बघा. स्तोत्र 33 आणि वचन 6 आणि 9 या ठिकाणी ह्या देवाविषयी स्तोत्रकर्ता आपल्याला काय सांगतो आपण पाहू. स्तोत्र 33 आणि वचन 6. तो म्हणतो, परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले. देव बोलला, प्रकाश हो. म्हणजे देवाने ही सृष्टी त्याच्या शब्दाने निर्माण केलेली आहे. परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले. त्याच्या मुखश्वासाने आकाशातील सर्व सैन्य निर्माण झाले. आणि आकाशातील सैन्य म्हणजे देवदूत आणि दुरात्मे देखील. आणि मग 9व्या वचनात तो काय म्हणतो बघा. स्तोत्र 33 आणि वचन 9. तो बोलला आणि अवघे झाले, त्याने आज्ञा केली आणि सर्व काही स्थिर झाले. बघा, परमेश्वर बोलला, शब्द बोलला आणि ते घडून आले. त्याने योजना केली आणि सर्व स्थिर झाले. का? कारण तो सर्वसमर्थ देव आहे. देव कोण आहे, कसा आहे, हे जसं जसं आपल्याला कळतं, तो काय करू शकतो, तसं तसं आपला विश्वास त्याच्यावर वाढतो. तसं तसं आपला विश्वास त्याच्यावर दृढ होतो की कोणतीही गोष्टीला अवघड नाही, तो सर्व काही करू शकतो. पहिली गोष्ट, तर देवाचं सामर्थ्य आपल्याला कशावरून दिसून येतं. पहिली गोष्ट, पहिला पॉईंट, त्याने निर्माण केलेल्या सृष्टीवरून. दुसरी गोष्ट, देवाचं सामर्थ्य आपल्याला कशावरून दिसून येतं ते बघा. यशायाचं पुस्तक याचा 40वा अध्याय, यशया 40 आणि वचन 26 मध्ये तो काय लिहितो बघा.
यशया 40 आणि वचन 26 मध्ये परमेश्वराच्या सामर्थ्याने तो आणखी काय करतो हे सांगितलेलं आहे. आपले डोळे वर करून पहा, ह्यांना कोणी उत्पन्न केले? तो त्यांच्या सैन्याची मोजणी करून त्यांना बाहेर आणतो. तो त्या सर्वांना नावाने हाक मारतो. म्हणजे आकाशातील ताऱ्यांबद्दल म्हटलेलं आहे. तो महासमर्थ व प्रबळ सत्ताधीश आहे, म्हणून त्यांच्यापैकी कोणी उन्हा पडत नाही. म्हणजे या ठिकाणी ह्या वचन आपल्याला काय समजतं की असंख्य तारे जे आहेत ते त्यांनी निर्माण केलेले आहे आणि देव त्या ताऱ्यांना नावाने हाक मारतो आणि त्यांना बाहेर काढतो. त्याने ते सर्व सृष्टीमध्ये टिकवलेलं आहे, जतन केलेलं आहे. जे हजारो वर्षापासून ते आपापल्या स्थानी आहे. म्हणजे दुसरी गोष्ट, देवाचं सामर्थ्य आपल्याला त्याने कसं सृष्टी जतन केलेली आहे, सूर्य चंद्र तारे जतन केलेले टिकवलेले आहे याच्यावरून आपल्याला समजतं. आणि मग यिर्मया आणखी काय म्हणतो बघा, यिर्मया 10 आणि 13 मध्ये तो आपला शब्द उच्चारितो, तो आकाशात पाण्याचा गडगडाट होतो. तो पृथ्वीच्या दिगंतापासून वाफेचे लोट वर चढवतो. तो पावसासाठी विजा सिद्ध करतो आणि आपल्या भांडारातून वायू बाहेर काढतो. म्हणजे सर्व काही त्यांनी जतन करून ठेवलेलं आहे, सर्व काही त्यांनी प्रिझर्व केलेलं आहे, तो टिकवलेला आहे आपापल्या ठिकाणी. म्हणजे परमेश्वराने त्याच्या सामर्थ्याने सर्व सृष्टी ही टिकवलेली आहे, जतन करून ठेवलेली आहे. त्या सृष्टीवर त्याचं नियंत्रण आहे, कंट्रोल आहे. हे आपल्याला ह्या वचनावरून समजतं की तो सर्व समर्थ आहे, म्हणजे तो जतन करणारा टिकवणारा देव आहे. आणखी तो काय करतो बघा, कलसेकरास पत्र 1 आणि वचन 17 मध्ये असं लिहिलेलं आहे की तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व समाविष्ट होतात. त्याच्यामध्ये सर्व समाविष्ट किंवा आधारलेले आहेत. इब्री लोकास पत्राच्या 1 अध्यायात लिहिलेलं आहे की त्याने आपल्या शब्दाने विश्व आधारलेलं आहे. हे विश्व ही सृष्टी त्याच्या शब्दावर आधारलेली आहे, जतन करून ठेवलेली आहे. आणि यशया 46 आणि याच्या 4थ्या वचनात तो म्हणतो, तुमच्या वृद्धापकाळापर्यंतही मीच तो आहे. तुमचे केस पिकत तोपर्यंत मी तुम्हाला वागवीन. निर्माण करता मीच आहे, वागविणारा मीच आहे. मी खांद्यावर वागवून तुमचा बचाव करीन. तो सृष्टीलाच नव्हे तर आपल्यालाही टिकवणारा, आपलंही जतन करणारा, सांभाळणारा आहे. आणि म्हणून तो म्हणतो की वृद्धापकाळापर्यंत मीच तो देव आहे, मी तुम्हाला शेवटपर्यंत चालवेन. हे किती विशेष आहे नाही का? तर देवाच्या सामर्थ्याविषयी, देव सर्व समर्थ आहे म्हणजे त्याला कोणती गोष्ट अवघड नाही. तो सर्व काही करू शकतो. तो कधी थकत नाही. तो कोणतंही वाईट हे करू शकत नाही. आणि त्याचं सामर्थ्य कशावरून दिसून येतं तर निर्माण केलेल्या सृष्टीवरून, टिकवलेल्या किंवा जतन केलेल्या सृष्टीवरून, आपल्यावरून. आणि तिसरी गोष्ट, देवाचं सामर्थ्य आपल्याला कशावरून कळतं. इफिसकरास पत्र याचा 1 अध्याय आणि याच्या 19व्या वचनामध्ये पौल काय लिहितो आपण पाहू. देव सर्व समर्थ आहे, त्याचं सामर्थ्य महान आहे हे आपल्याला कशावरून सिद्ध होतो. इफिस 1 आणि वचन 19 पौल इफिसकरांना लिहिताना असं म्हणतो की आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणाविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्त्व ते काय हे तुम्ही त्याच्या बळाच्या पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. आपणाविषयीचे त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्त्व ते काय. त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठायी दाखवून त्याला मेलेल्यातून उठविले आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपण, सांप्रत आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या त्या सर्वावरून उंच करून स्वर्गलोकी त्याला आपल्या उजवीकडे बसविले. देवाचं सामर्थ्य, तो सर्व समर्थ आहे, कशावरून दिसून येतं. तो म्हणतो की त्या देवाने प्रभू येशूला मेलेल्यातून पुन्हा उठवले.
स्वर्गीय स्थानात देवाच्या उजवीकडे बसवले. म्हणजे प्रभू येशूच्या पुनरुत्थानावरून देवाचं सामर्थ्य आपल्याला दिसून येतं की तो मृतांना जिवंत करणारा देव आहे. आणि शास्त्र सांगतं की प्रभू येशूचं पुनरुत्थान हे प्रथम फळ आहे. जसं त्याचं पुनरुत्थान झालं तसं आपण जे त्याच्यावर विश्वास ठेवणारे, आपल्याला जरी मरण आलं तरी एक दिवशी आपल्यालाही तो पुन्हा उठवेल त्याच्या सामर्थ्याने, कारण तो सर्वसमर्थ देव आहे. आणखी देवाचं सामर्थ्य कशावरून दिसून येतं? चौथी गोष्ट ही रोमकरास पत्र 1 आणि 16. पौल म्हणतो की मला सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण तिच्यात तारण करण्यासाठी देवाचं सामर्थ्य आहे. बघा, देवाचं सामर्थ्य कशावरून प्रगट होतं? तारण झालेल्या व्यक्तीच्या जीवनावरून. एखादी व्यक्ती जी पापात अंधकारात असते आणि ज्यावेळेस ती प्रभू येशूवर विश्वास ठेवते आणि त्यांचं जीवन बदललं जातं, त्याच्यावरून देवाचं सामर्थ्य आपल्याला दिसून येतं की देव कसं जीवन बदलू शकतो, तो कशा रीतीने कोणालाही बदलू शकतो. त्याच्या तारण करण्याच्या सामर्थ्यावरून आपल्याला कळतं की कोणतीही गोष्ट अशी नाही, तो तारण करण्यास समर्थ आहे. आज तुमचं जर तारण झालं असेल तर त्याचे आभार माना, आणि नसेल तर तुम्ही कोणीही असा, कितीही पापा जगात असलेले असा, तो जर तुम्ही प्रभू येशूवर तारणार म्हणून विश्वास ठेवाल तर तुमच्या आत्म्याचं तारण करू शकतो. तो तुम्हाला बदलू शकतो. का? कारण तो सर्वसमर्थ देव आहे. त्याच्या ठाई तारण करण्याचं सामर्थ्य आहे. कोणताही देव तारण करू शकत नाही. निर्माण करता देवच तारण करू शकतो. आणि तिसरी गोष्ट ही की जर देव सर्वसमर्थ आहे आणि त्याचं सामर्थ्य जर ह्या सर्व गोष्टीवरून आपल्याला सिद्ध होतं, प्रगट होतं, आपल्याला त्याचा पुरावा मिळतो, तर मग आपण त्याच्या सामर्थ्याचा अनुभव कसा घेऊ शकतो? त्या सामर्थ्याचा आपल्याला काय लाभ, काय आशीर्वाद आहे? निर्गमचं पुस्तक याचा 15वा अध्याय. या ठिकाणी ज्यावेळेस देवाने त्याचे लोक इस्रायल यांना मिस्र देशाच्या गुलामगिरीतून बाहेर आणलं, तांबड्या समुद्रातून पार नेलं, त्यावेळेस पहिली गोष्ट देवाचं सामर्थ्य पाहिल्यानंतर, अनुभवल्यानंतर त्यांनी काय केलं बघा. निर्गम 15 आणि वचन 11. आता 15वा अध्यायामध्ये खरं तर पहिल्या वचनातले की मोशे आणि इस्रायल लोक यांनी परमेश्वराला हे गीत गायले आणि ते म्हणाले. म्हणजे गीत गाऊन त्यांनी काय केलं तर परमेश्वराचं स्तवन केलेलं आहे, त्याची भक्ती, त्याची उपासना केलेली आहे. आणि परमेश्वर सर्वसमर्थ आहे हे कळल्यानंतर, याचा अनुभव आल्यानंतर पहिली गोष्ट माणूस काय करतो? तुम्ही आणि मी काय केली पाहिजे की त्याची भक्ती, त्याची स्तुती स्तवन केली पाहिजे. आणि 11व्या वचनात त्यांनी असं म्हटलं, हे परमेश्वरा, देवांमध्ये तुझ्यासारखा कोण आहे? पावित्र्यामुळे वैभवी, स्तवनीय कृत्यांनी भयानक, अद्भुत कृत्ये करणारा किंवा अद्भुत ते करणारा असा जो तू, त्या तुझ्यासारखा कोण आहे? म्हणजे त्यांना म्हणायचं आहे की तुझ्यासारखा सर्व समर्थ, अद्भुत कृत्ये करणारा, वैभवी, स्तवनीय, भयानक हा पृथ्वीवरील कोणत्याही देवामध्ये कोणी नाही, तूच केवळ आहेस. आणि म्हणून पहिली गोष्ट देवाच्या सामर्थ्यावरून आपल्याला हे कळते की देवाचा सामर्थ्याचा अनुभव आपल्याला आल्यानंतर, तो सर्व समर्थ आहे कळल्यानंतर आपण पहिली गोष्ट त्याची भक्ती केली पाहिजे, त्याची स्तुती स्तवन केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, देव सर्व समर्थ आहे याच्यामुळे आपल्याला काय लाभ होतो, कोणता आशीर्वाद आहे? रोमकरास पत्र याचा 15वा अध्याय आणि याच्या 13 वचनात पौल रोमकरांना काय लिहितो बघा. रोमकरास 15 आणि 13. मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही. रोमकरास पत्र याचा 15वा अध्याय आणि याचं 13 वचन बघा. तो म्हणतो, आता आशेचा देव तुम्हास विश्वास धरण्यात सर्वथैव हर्षभरीत व शांतीपूर्ण करो. तो आशेचा देव आहे आणि तो म्हणतो आशेचा देव तुम्हाला
सर्वतय किंवा सर्वदा हर्षभरित व शांतीपूर्ण करो, असे की तुम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी. तो सर्व समर्थ असल्यामुळे आपल्याला काय मिळतं तर विपुल आशा मिळते. आपण त्याच्यावर आशा धरू शकतो, अपेक्षा करू शकतो. त्याच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तो आपल्याला आशा देतो देवाच्या मार्गात चालायला, त्याचं आज्ञापालन करायला. ह्या जगामध्ये, पापी जगामध्ये असताना देवाबरोबर चालायला त्याच्या सामर्थ्याने तो आपल्याला ती आशा देतो. आणि आज ह्या आशेची जगाला किती गरज आहे. सगळीकडे निराशा असताना, देवहीन आशाहीन लोक असताना, देव हा आशेचा देव आहे आणि तो सर्व समर्थ असल्यामुळे त्याच्या सामर्थ्याने तो आपल्याला ही आशा देतो जगण्यासाठी आणि धैर्याने पुढे जाण्यासाठी. ज्या सामर्थ्याने त्याने जग निर्माण केलं, ज्या त्याच्या सामर्थ्याने त्याने प्रभू येशूला मेल्यातून पुन्हा उठवलं, तेच सामर्थ्य त्याने तुमच्या आणि माझ्यामध्ये त्याच्या पवित्र आत्म्याच्याद्वारे ठेवलेलं आहे. जरा विचार करा. आणि तिसरी गोष्ट, देव सर्व समर्थ असल्यामुळे आणखी आपल्याला काय लाभ आहे बघा. कलोसे पत्राचा पहिला अध्याय, कलोसे 1 आणि वचन 28 आणि 29. कलोसे 1, 28 आणि 29 मध्ये पाऊल कलोसेकरांना लिहितो. तो म्हणतो, आम्ही त्याची घोषणा करतो. घोषणा ही त्याची करायची, आपली नाही. आम्ही त्याची घोषणा करतो, सर्व प्रकारच्या ज्ञानाने प्रत्येक मनुष्याला बोध करीतो व प्रत्येक मनुष्याला शिकवतो, अशासाठी की प्रत्येक मनुष्याला ख्रिस्तामध्ये पूर्ण असे उभे करावे. आणि हा सेवेचा उद्देश आहे की त्याची घोषणा करणं, प्रत्येक मनुष्याला बोध करणं, शिकवणं, त्याचं वचन त्याच्याबद्दल, आणि प्रत्येकाला ख्रिस्तामध्ये पूर्ण असं होण्यास मदत करणं, उभे करणं. आणि मग तो म्हणतो 29व्या वचनात, ह्याकरिता त्याची जी शक्ती माझ्या ठायी जोराने कार्य चालवते, तिच्या मनाने मी झटून श्रम करतो. पाऊल म्हणतो की हे मी जे करतो हे माझ्या शक्तीने नाही, तर त्याची शक्ती माझ्या ठायी कार्य करते, त्याचं सामर्थ्य कार्य करते आणि त्याच्या सामर्थ्याने मी हे करू शकतो. म्हणजे पाऊल म्हणतो की त्याच्या सामर्थ्याने मी त्याची सेवा करू शकतो. आणि म्हणून तिसरी गोष्ट, त्याच्या सामर्थ्यामुळे काय घडते तर त्याचं सामर्थ्य आपल्याला देवाची सेवा करायला सहाय्य करते. त्याची सेवा करायला आपलं सामर्थ्य देतं. आणि तुम्हाला माहिती आहे का, देवाची सेवा आपण आपल्या सामर्थ्याने करू शकत नाही, करायची गरज पण नाही. पवित्र आत्म्याच्याद्वारे त्याचं सामर्थ्य आज तुम्हालाही उपलब्ध आहे. फक्त आपल्याला त्याचा लाभ घ्यायचा आहे, त्याच्या सामर्थ्यावर अवलंबून राहायला शिकायचं आहे, कारण तो सर्व समर्थ देव आहे. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.